प्रणाम आत्मवंदन. युनिक नेकी पथ विथ रुपाली पाठकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, 25 जुलै ते 21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये चातुर्मासाच्या सुवर्णकाळाचा कसा उचलावा पूर्णला. संपूर्ण चातुर्मासामध्ये जर आपल्याला लाभ उचलायचा असेल, म्हणजेच आपल्यातील आध्यात्मिक प्रगती करायची असेल, शारीरिक मानसिक भंगुषा सक्षम असेल, तर ह्या दिव्य ऊर्जा ग्रहण करण्यासाठी काही नियम, काही व्रतवैकल्य हे पूर्व परंपरेने चालत आलेले आहेत. त्यामागचे शास्त्र विज्ञान ज्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पहा, 25 जुलैपासून ते 21 नोव्हेंबरपर्यंत चातुर्मास आहे. हा आध्यात्मिक भांडवल साठवणे आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी स्वर्णकाळ मानला जातो. याची इतकी महत्ता का आहे आणि या काळात करणीय अकरणीय विवेक करीत पुण्य आरोग्याचा संचय कसा करावा याविषयी जाणून घेणार आहोत. पहा, आषाढ मासाच्या देवशयनी एकादशीपासून कार्तिक मासाच्या देवउठी एकादशीपर्यंत चातुर्मास मानला जातो. या 4 महिन्यामध्ये भगवान नारायण योगनिद्रेत राहतात. या काळात विवाह सोहळ्यांचे मुहूर्त निघत नाही. या 4 महिन्यामध्ये जे ब्रह्मचर्याचे पालन करतात आणि भूमिशयन करतात, त्यांच्या तपश्चर्येच्या फळाचे आणि त्यांच्या आध्यात्मिक विकासाचे मोजमाप होऊ शकत नाही. चातुर्मासात भगवान आपल्या आत्म्यात म्हणजेच ब्रह्मस्वरूपात लीन राहतात. म्हणूनच या दिवसामध्ये केलेला जप, तप, स्नान, व्रत, उपास वगैरे इतर दिवसांच्या तुलनेत कित्येक पट जास्त फलदायी मानला जातो. स्कंद पुराणामध्ये ब्रह्मखंडामध्ये चातुर्मास महात्म्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की सत्कर्म सत्कथा सैव सत्सेव दर्शन सताम विष्णुपूजा रतिधारणे चातुर्मासास्या सदुर्लभा. म्हणजेच सत्कर्म, सत्कथा, सत्पुरुषांची सेवा, संतांचे भजन, दर्शन, सत्संग, भगवंताचे पूजन आणि दानात अनुराग म्हणजे दान देताना मनापासून भक्तिभावाने करणे, प्रीती ठेवणे, या सर्व गोष्टी चातुर्मासात दुर्लभ सांगण्यात आल्या आहेत. या अनंत पट फळ देणाऱ्या मानल्या गेल्या आहेत. इतर कालावधीमध्ये केलेले दान, जप, पूजा, उपवास, व्रतवैकल्यच्या मानाने या काळामध्ये केलेला प्रत्येक या कार्याला उत्तम किंवा दुप्पट अशी आपल्यामध्ये ऊर्जा प्रवाहित होते. पहा, या कालावधीमध्ये म्हणजेच चातुर्मासात जर मनुष्याने रोज केवळ एकदाच भोजन केले तर तो निरोगी व प्रभावशाली होतो आणि त्याला अग्निष्टोम यज्ञाच्या फळाची प्राप्ती होते, अर्थात दिव्य लोकात जाण्याची पुण्याई लाभते. चातुर्मासात जे व्रतनियमांचे पालन करतात त्यांना 1000 अश्वमेध यज्ञ करण्याचे फळ सहज मिळते. चातुर्मासात दह्याचा त्याग करणारा मनुष्य निरोगी राहतो व गोलोकाचा म्हणजेच पृथ्वीलोकाचा अधिकारी सुद्धा बनतो. मिठाचा त्याग करणारा मनुष्य पाप दोषापासून विनिर्मुक्त होतो का? कारण की त्याने स्वाद लोलुपतेला निमंत्रित केले आहे, वासनेचा काही भाग नियंत्रित केला आहे आणि जीभ नियंत्रित आहे, तर काम इंद्रिय सुद्धा नियंत्रित राहतात. गुळाचा त्याग करणारा मधुर स्वभावाचा धनी बनतो. या दिवसामध्ये मध, नारळ, डाळिंब, उडीद, हरभरे याचा त्याग केला पाहिजे. तांबे, कासे वगैरेच्या पात्रांचा म्हणजे भांडी जे आपण वापरतो त्यांचा त्याग करायला हवा. तर जेवतानाही शक्यतो आपण पळसाच्या पत्राळीवर भोजन करणाऱ्याला चांद्रायण व्रत
आणि एकादशी व्रत करण्याचे फळ प्राप्त होते. चातुर्मासामध्ये कोणत्याही प्रकारचे वैवाहिक जीवन नाते ठेवले जात नाही. चातुर्मासामध्ये परनिंदा करणे, ऐकणे विशेष त्याज्य आहे. तुम्ही उपास व्रतवैकल्य करता, परंतु तुम्ही जर तुमच्या वास्तूमध्ये इतरांविषयी परनिंदा करत असाल तर उपयोग काय? किंवा इतरांविषयी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता. एवढेच नव्हे तर तुमच्या ऊर्जाही दूषित होतात. त्यापेक्षा भगवत नामस्मरण करणे अतिशय उत्तम मानले जाते. या दिवसामध्ये शक्यतो श्रीहरी, हरिहर, विष्णू तसेच महादेवांची पूजा अतिशय फलदायी मानली जाते. कसे पहा, ह्या दिवसामध्ये वातावरणामुळे आपल्याला भूक लागण्याचे प्रमाण कमी असते. एक टाईम जेवलं तरी चालतं किंवा पुरेसा फलाहार घेतला तरी चालतं. या दिवसामध्ये म्हणूनच व्रत उपवास करण्याची पद्धत आहे किंवा तो वातावरणासाठी योग्य देखील आहे. पहा, चातुर्मासामध्ये योगाभ्यास, ध्यान, जप, प्राणायाम या दोन्ही गोष्टी दोन्ही पक्षांच्या म्हणजे कृष्ण पक्ष आणि दोन्ही पक्षांच्या शुक्ल पक्ष एकादशीचे व्रत करण्याचे अतिशय मोठे महात्म्य आहे. या दिवसामध्ये विष्णू सहस्रनामाचे अथवा पुरुष सूक्त याचा पाठ करण्याचा त्या मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्य आणि वाणीत प्रभाव प्रदान होतो. चातुर्मासामध्ये पंचगव्याचे प्राशन विशेष फलदायी, आरोग्यदायी मानले जाते. हे शरीराच्या सर्व रोगांच्या कणांना नष्ट करते आणि मनबुद्धीच्या दोषांना मिटवते. याचा तर अनुभव असा आहे की पंचगव्यात हाडापर्यंतच्या रोगांना मिटवण्याची ताकद आहे. प्रकृतीत दडलेल्या विद्युत कणांचा प्रभाव या दिवसात जलाशयामध्ये जास्त मिळेल. या दिवसात नदी वा तलावात तीर्थस्नान केल्याने पुण्यदायी तत्व अधिक मिळतात. चातुर्मासात सूर्योदयाच्या पूर्वी नदी स्नान, तलाव स्नान करावे. जर जलाशयात स्नान करू शकत नसाल तर या दिवसामध्ये तुम्हाला जलाशयात स्नान करायला जमत नसेल तर आपल्या घरामध्ये स्नान करताना आपल्या स्नानामध्ये एक बेलपत्र नक्की टाकावे आणि नमः शंभवायच, भयभयायच, नमः शंकरायच, महेश्वरायच, नमः शिवायच, शिवतरायच, ओम नमः शिवाय. किंवा एवढंही आठवलं नाही तरी फक्त एक बेलपत्र टाकून पाण्यामध्ये ओम काढून ओम नमः शिवाय म्हणून स्नान करावे. हे स्नान अतिशय पुण्यदायी स्नान असून प्रसन्नता देणारे असते. तसे ह्या दिवसामध्ये तीळ, जव, आवळा यांचे चूर्ण मिसळून किंवा अशा आपल्या सप्तचक्रांना जागृत करणाऱ्या चूर्ण, स्नानादी चूर्ण यांचा वापर करून स्नान केल्यामुळे काय होते? शोक, मोह, खिन्नता दूर होते, प्रसन्नता, उत्साह येतो. यामध्ये काहीही शंका नाही, कारण या दिवसामध्ये ऊर्जा तशाच असतात. म्हणून स्नान करताना काही नाही मिळालं तर स्नानाचं चूर्ण त्या पाण्यामध्ये वापरून आपण आपल्याला या दिव्य ऊर्जांचा लाभ नक्की घेऊ शकतो. हे सप्ततेज स्नानाचे चूर्ण माझ्याकडे उपलब्ध आहे. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले असल्यामुळे जर तुम्हाला कोणाला हवे असेल तर नक्कीच मला माझ्या नंबरवर मेसेज करा. मग आध्यात्मिक संपदा बनते. या दिवसामध्ये मौन ठेवणारा, व्रत उपवास करणारा व जप करणारा शीघ्रच चित्ताचा प्रसाद मिळतो, म्हणजे शांती अनुभवतो. चित्ताचा प्रसाद म्हणजेच काय तर सतचित आनंद स्वरूप ईश्वराचे सुख, ज्ञान आणि सामर्थ्य. जसे शेतकरी बीज पेरून
थोडा आराम करतो आणि शेतीची संपदा बनत राहते. असेच चातुर्मासात ध्यान, जप, एकांत मौन, भगवत विश्रांतीद्वारे शांती मिळवली अतिशय आध्यात्मिक संपदा बनते आणि कोठेही न भटकता आपल्या देह, चित्त, मन, आत्मा यांच्या ऊर्जा संतुलित राहतात. नित्याने पहाटे केलेले ध्यान या दिवसात अतिशय फलदायी असते. पहाटे जाग आल्यानंतर नक्की उठा, आळसाचा आळस करा आणि कमीत कमी 20 ते 25 मिनटं डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा. यामुळे या ऊर्जा आपल्या शरीरात वर्षभर पुरणाऱ्या ऊर्जा प्राप्त होतात. आजारी पडल्यानंतर दवाखाना करणं योग्य आहे, पण आजारीच पडू नये म्हणून करू शकतो ना आपण. नक्की करा. चातुर्मासात अशा प्रकारे या दिव्य ऊर्जांची आपण अनुभूती घेत असतो. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. युनिक रेखीपतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप आभार आहेत. तुमच्या सहकार्यामुळेच मी व्हिडिओ करू शकते. असेच तुमचे सहकार्य आणि सपोर्ट मिळावे ही सद्गुरूचरणी प्रार्थना. जय सद्गुरू.